नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रवा केक बनवणार आहोत आणि हा केक आपण ओव्हनमध्ये बनवणार नाही आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। केक बनवायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा बटर पेपर लावायचं आहे। आता इथे मी हे केकचंच भांडं घेतलंय, त्याला तेल लावून घेतलंय। आता तेल लावल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर मैदा घालायचा आहे। मैदा घातल्यानंतर हे भांडं बघा आपल्याला असं गोल गोल फिरवायचं आहे आणि हा मैदा संपूर्ण ह्या भांड्याला लावून घ्यायचा आहे, म्हणजे केक बनवल्यानंतर केक ह्या भांड्याला चिकटला जात नाही। हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा मैदा संपूर्ण भांड्याला लावून घ्यायचा आहे। इथे बघा केकचं भांडं आपलं तयार झालंय। आता बाकीची तयारी करूया। रवा केक बनवण्यासाठी इथे मी 1.25 कप बारीक रवा घेतला। आता केकसाठी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। जर तुम्ही जाड रवा घेणार असाल तर तो मिक्सरमधून थोडा फिरवून घ्या। आता इथे मी एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपल्याला 1.25 कप पिठी साखर घालायची आहे, अर्धा कप दूध घालायचं आहे आणि अर्धा कप तेल घालायचं आहे। आता इथे तुम्हाला तेल नसेल वापरायचं तर तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता। आता हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, सगळं एकजीव झालं पाहिजे। हे बघा इथे आपलं चांगलं मिक्स करून झालंय। आता ह्याच्यामध्ये रवा घालूया आणि 1/2 कप दूध पावडर घालायची आहे। आता हे सगळं आपल्याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं, आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला 10 ते 15 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा चांगला भिजला जाईल। आता उरलेलं सगळं दूध आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। 3 ते 4 थेंब आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे बघा मी हे 2 चमचे घेतलेत, एक लहान आहे एक मोठा आहे। तर आपल्याला लहान चमचा घ्यायचा नाही आहे, हा मोठा चमचा घ्यायचा आहे आणि ह्या मोठ्या चमच्याने आपल्याला एक सपाट चमचा भरून ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा सोडा घालायचा आहे। आता बेकिंग पावडर तुम्ही बघितलीत मी केवढी घातली, चमचा पूर्ण भरून घ्यायचा नाही आहे, अगदी सपाट करून घ्यायचं आहे। आता बेकिंग पावडर आणि सोडा घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे तयार झालेलं मिश्रण केकच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया। आता हे जास्तीचं जे मिश्रण राहिलं आहे ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेते। आता हे केकचं भांडं आपल्याला थोडंसं आपटून घ्यायचं आहे आणि मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे। इथे बघा आपली कढईसुद्धा चांगली गरम झाली आहे। आता ते केकचं भांडं आपल्याला ह्या कढईमध्ये ठेवायचं आहे, ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 45 ते 50 मिनिट ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे। रवा केक आहे त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागेल। आत्तापर्यंत 20 ते 25 मिनटं झालेली आहेत आणि केक बघा मस्त फुगून वर येतोय, पण अजून तयार झालेला नाही आहे। आता परत ह्याला 15 ते 20 मिनिट ठेवून द्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनी बघा म्हणजे एकूण 50 मिनटं झालेली आहेत। केकला वरून हलकासा लाल रंग आलेला आहे। आता एखाद्या टूथपिकने किंवा सुरीने आपल्याला रोवून बघायचं आहे। हे बघा अजिबात मिश्रण चिकटत नाही आहे, म्हणजे इथे आपला केक तयार झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि ह्याला काढून घ्यायचं आहे। इथे बघा हा आपण कढईमध्ये केक बनवला आणि हा केक आपण ओव्हनमध्ये बनवून घेतला। ओव्हनमधला केक पण बघा कसला भारी झाला आहे, रंगसुद्धा मस्त डार्क आलेला आहे आणि एकदम खरपूस भाजला गेला। तर दोघांना आपण थंड करून घ्यायचं आहे। केक बघा संपूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या सुरीने कडा मोकळ्या करायच्या आहेत, गरम असतानाच कडा मोकळ्या करायच्या नाहीत। कडा मोकळ्या करून झाल्यानंतर ह्याला पलटी करायचं आहे आणि थोडंसं ठोकून घ्यायचं आहे। ठोकल्यानंतर बघा अलगद केक बाहेर निघाला आणि तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने मस्त असा रंग आलेला आहे। ओव्हनमध्ये बनवलेला केकसुद्धा बघा अलगद बाहेर निघाला।
मस्त दिसतोय ना छोटूसा. आता हा केक कापून घेऊया. पहिले आपल्याला मधोमध कापायचं आहे आणि मग जसे हवेत तसे त्याचे तुकडे करून घ्यायचे. मधोमध कापल्यानंतर बघा मस्त अगदी नेमक्या आकाराचे ह्याचे तुकडे होतात. आता हा केक बघा रंगसुद्धा छान आलेला आहे, जाळी आलेली आहे आणि अजिबात चिकट झालेला नाही आहे. इथे आपला मस्त असा रवा केक तयार झालेला आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.